हरिओम. सगळ्यांचं या साप्ताहिक गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। परमानन्दमाधवम्। हरि ओम। हरिओम. आपल्याला आता आज चौथ्या अध्यायातला शेवटचा श्लोक बघायचा आहे. 42वा श्लोक वाचते मी. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थौ ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. गीता इथला श्लोक वाचते. म्हणून अंतरातील अज्ञानकृत संशय तोडुनी ज्ञान खडगाने उठ तू योग साधुनी. तस्मात् अज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासीना आत्मनः चित्वा एनं संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. पदच्छेद झाला. आता अन्वय आणि अर्थ. तस्मात म्हणजे म्हणून. भारत हे भरतवंशी अर्जुना. हृत्स्थम म्हणजे अंतःकरणात असलेल्या. एनम अज्ञान संभूतम संशयम या अज्ञानाने निर्माण होणाऱ्या संशयाला. आत्मनः ज्ञानासीना आत्मज्ञानरूपी खडगाने चित्वा छेदून टाकून योगम आतिष्ठ योगात दृढपणे स्थित हो. उत्तिष्ठ उठ. परत एकदा फक्त मराठी अर्थ बघूयात. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, अंतःकरणात असलेल्या या अज्ञानाने निर्माण होणाऱ्या संशयाला आत्मज्ञानरूपी खडगाने छेदून टाकून योगात दृढपणे स्थित हो. उठ. हा या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. आणि या श्लोकाने अध्यायाची सांगता करताना या श्लोकामध्ये एक छान रूपक वापरलेलं आहे भगवंतांनी, की ज्ञानरूपी खडगाने तू संशयरूपी शत्रूला मारून टाक. आणि मग पुढच्या ओळीतल्या शेवटच्या चरणाने कर्मयोग आचरण्याची प्रेरणा दिलेली आहे. योगम आतिष्ठ. इथे योगच शब्द फक्त वापरलाय, कर्म शब्द वापरला नाहीये. पण कर्मयोगातच प्रकरण 3ऱ्या अध्यायातलं इथे 4थ्या अध्यायामध्ये सुरू आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कर्मयोग आचरण्याचीच प्रेरणा दिलेली आहे. आता इथे तस्मात हा शब्द सुरुवातीचा आहे, त्याच्यापासून आपण बघूया. तस्मात ज्यांना संस्कृती येतं त्यांना माहितीये की तत् सर्वनाम पुल्लिंग किंवा नपुसक लिंग ह्याचा पंचमीचा एकवचन ते आहे असं आपल्याला माहिती आहे. त्याचा अर्थ त्यापासून असा होतो. पण इथे मात्र तो अर्थ अपेक्षित नाहीये. इथे तस्मात हे अव्ययासारखं आहे, सर्वनामासारखं घ्यायचं नाहीये, अव्ययासारखं आहे. आणि त्याचा अर्थ म्हणून. काय म्हणून असं आपण कधी म्हणतो, म्हणून हे हे हे. तर त्या म्हणून जेव्हा आपण सुरुवातीलाच म्हणतो तेव्हा बरंच काही आधी म्हणून झालेलं असतं आपलं, आणि त्याच्याशी रिलेटेड आपण आता पुढे काहीतरी बोलणार असतो. तसं हा जो 42व्या शेवटच्या श्लोकातला सुरुवातीचा शब्द आहे की तस्मात, तो आधी या अध्यायात जे काही 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 म्हटलेलं आहे त्या सगळ्याला जोडणारा आहे. एखादा मोठा विषय सांगून झालाय, त्याच्याविषयी खूप पोहापोह करून झालाय, आणि मग त्याच्यामध्ये सगळे बारीक बारीक सगळे मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, असं काहीतरी एक कन्क्लुझिव्ह सेंटेन्स आपल्याला शेवटी बोलायचंय, निष्कर्षाचं वाक्य. तर ते उच्चारण्यापूर्वी आपण असं म्हणतो, तर हे सगळं असं असं आहे म्हणून मग आपण ते वाक्य बोलतो. तसं आता आधी काय काय म्हटलंय की ज्याच्यावर आधारित आता हे म्हटलेलं आहे ते पाहूया. जे गेल्या काही श्लोकांमध्ये आपण बघतो आहोत तेच, की ज्ञानप्राप्तीसाठी
कर्मयोग हा कुठल्या कुठल्या धारणांसह आचरण करण्याची गरज आहे, उपासनांची विविध अंग कुठली, नंतर सगळ्या कर्मांची कृतार्थता जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होते असं आपण म्हणतोय, तर त्या ज्ञानाच्या अनुभूतीच्या प्रांतात प्रवेश करण्यासाठी तत्वदर्शी आणि ज्ञानी गुरूंच्याकडून उपदेश कसा प्राप्त करावा, म्हणजे बहिरंग साधना. आणि बहिरंग साधनेने सुरुवात केल्यानंतर श्रद्धा, इंद्रिय संयम आणि साधनेतली तत्परता, हे झालं अंतरंग साधना. या अंतरंग साधनेच्या माध्यमातून योगामध्ये स्थिर स्थिती प्राप्त झाल्यानंतर ती जी पवित्र परमपवित्र अशी ज्ञानमय अवस्था आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, या श्लोकात सांगितलेली ती ज्ञानमय अवस्था योग संसिद्ध हा स्वतःच स्वतःमध्ये कसा प्राप्त करतो याच्याविषयी पण आपण बघितलं. आणि मग त्या ज्ञानाचा परिणाम काय होतो? परमशांतीचा लाभ होतो. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. आणि मग काय सांगितलं? अजून ज्ञानाचा दुसरा एक शांती मिळते. ती कशामुळे मिळते? आत्मज्ञानवंताला कर्मबंधन पडत नाहीत असं पण सांगितलं. आणि अजून एक गोष्ट सांगितली की या ज्ञानमार्गावरच्या विविध गोष्टींच्या बाबत अज्ञानामुळे ज्याच्या मनामध्ये संशय किंवा संदिग्धता आहे, तो हा मार्ग आचरतच नाही, संशयाच्या आहारी जाऊन. त्याचं काय नुकसान होतं ते पण बघितलं आपण. अज्ञश्चा श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. त्याला हाही लोक नाही, परलोकही नाही, कुठल्याच प्रकारचं सुख नाही, असा पूर्ण त्याचा विनाश होतो. आणि ते आपण बघितलं होतं की विनाश होतो याचा अर्थ ऐहिक जीवनाचा विनाश नाही बरं का, त्याच्या पारमार्थिक प्रगतीमधून तो घसरतो, तिथे त्याची खीळ पडते त्या मार्गावर आणि त्याची अधोगती होते. तर हे सगळं सांगून झालेलं आहे आतापर्यंत. आणि आता तुझ्या मनामध्ये म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये कुठलाही संशय किंवा संदिग्धता राहू नये आणि त्याचं नुकसान होऊ नये, जसं या संशयात्माचं झालं तसं, म्हणून हे तुला मी सगळं सांगतोय. तस्मात, एवढं सगळं, ही सगळी बॅकग्राऊंड त्या एका तस्मात मध्ये समाविष्ट आहे. मग मी तुला काय सांगतोय की आत्मकल्याण साधून घे. आणि आत्मकल्याण साधून घेण्यासाठी काय कर? रुत्स्थम अज्ञान संभूतम एनम संशयम ज्ञानासीना चित्वा योगम आतिष्ठ. त्यातला आपण पहिला एवढाच पार्ट बघूयात आधी. रुत्स्थम अज्ञान संभूतम एनम संशयम, आधी एवढाच पार्ट बघू आणि मग उरलेल्या वाक्याचा तो उरलेला भाग आहे तो आपण नंतर बघू. अंतःकरणात असलेल्या, हृत्स्थम हृदयात राहणारा म्हणजे अंतःकरणात असलेल्या, आणि कसा आहे संशय? तो अज्ञानातून निर्माण होणाऱ्या संशयाला, संशयाच्या बाबतीत काय करायचं ते पुढे सांगितलं. तर त्या अर्जुनाच्या मनामध्ये कुठला संशय होता, जो त्यांनी संशय 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 2 श्लोकांमध्ये व्यक्त केलेला आहे. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. की ह्या युद्धरूप, म्हणजे तू एकीकडे बुद्धीचं पण कौतुक करतोयस, ज्ञानाचंही कौतुक करतोयस, तर मग मला या घोर कर्मामध्ये, युद्धासारख्या घोर कर्मामध्ये का बरं माझी योजना करतोयस की मला तेच पुन्हा युद्धस्व युद्धस्व असं का सांगतोयस? त्यांनी माझं कल्याण कसं काय होईल? होईल का होणार नाही? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्ययम्. कधी कर्माबद्दल बोलतोय, कधी ज्ञानाबद्दल बोलतोय, सगळा गोंधळ उडून गेलाय माझा. त्याला संशय आता निर्माण झालाय की माझं कल्याण नेमकं कशाने होणार आहे? कर्मयोगाच्या अनुष्ठानाने होणार आहे का ज्ञानयोगाने होणार आहे? त्यातलं एकच काहीतरी सांग बाबा, असा तो संशय दूर करण्यासाठी साक्षात त्याला गुरु लाभलेला आहे श्रीकृष्ण. आणि तो श्रीकृष्ण या श्लोकामध्ये भगवंत या संशयाला दूर कर असा आदेश देत आहेत की आधी तो संशय पहिल्या बाजूला ठेव. कारण अंतःकरणामध्ये संशय ठेवून जर आपण एखादं काम केलं, अगदी कर्तव्य पालन जरी केलं, तरी ते उत्तम होत नाही, योग्य पद्धतीने किंवा अल्टिमेट दर्जाचं होऊ शकत नाही.
आणि मग आता पुढचं पद काय आहे? अज्ञान संभूतम. हा संशय कसा आहे? तर तो अज्ञानातून निर्माण होणारा आहे. या पदाचं तात्पर्य काय? अज्ञानामुळे संशय निर्माण होतो. कुठल्या अज्ञानामुळे? कर्माच्या आणि योगाच्या तत्वाला योग्य प्रकारे न जाणल्यामुळे संशय उत्पन्न होतात. आणखीन अज्ञानाची डेफिनेशन आपण जी बरेच वेळेला बघितलेली आहे, की क्रिया आणि पदार्थांना खरं मानणं आणि ते सगळे आपलं आणि आपल्यासाठीच आहे असं मानणं, हेच मूळ अज्ञान आहे. आणि हे अज्ञान जोपर्यंत राहतं तोपर्यंत संशय हे अंतःकरणामध्ये राहतातच. कारण क्रिया आणि पदार्थ हे कसे आहेत? विनाशी, नाशवंत आहेत. आणि आपलं स्वरूप कसं आहे? अविनाशी आहे. त्यामुळे ते दोन्ही एकमेकांच्यात मॅचच होत नाहीत गोष्टी. त्यामुळे संशय राहतोच. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचं आचरण करण्याचं विवेचन आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये कर्मयोगाला तत्वानी जाणून घेण्याचं विवेचन आहे. कशा करता कर्मयोग हा नीट समजून उमजून करायचा? कारण कुठलंही कर्म जर आपण योग्य रीतीने जाणून घ्यायच्या आधीच जर केलं किंवा जाणल्याशिवाय केलं तर ते चांगल्या पद्धतीने होत नाही. आणि शिवाय ते आपल्याला बंधनात टाकणारही ठरतं. म्हणून इथे ज्ञान म्हणजे काय आहे? तर कर्म करण्याची विद्या जाणणं. ते ज्ञान झालं म्हणजे एकदा कर्म कसं करावं ह्याचं ज्ञान झालं की सर्व संशयांचा नाश होतो. आणि ही कर्म करण्याची विद्या काय आहे? तर रामसुखदास असं सांगतात की स्वतःसाठी काहीही न करणं हेच उत्तम प्रकारचं कर्म करणं आहे. तीच ती विद्या आहे. आता माधवानंद आपल्याला या संशयाविषयी काय सांगतात ते आपण बघूया. संसार, संसाराशी आपला असलेला संबंध म्हणजे जीवांचा असलेला संसाराशी संबंध, विषयांचे उपभोग, त्याच्यातून मिळणारी सुख आणि त्याच्यातून मिळणारी दुःख. दुःख ही दुःखांचा सुद्धा एक प्रकारचा सराव आपल्या मनाला झालेला असतो. म्हणजे जीवाला, जीवदशेतलं बोलतोय बरं का आपण, की जीवाला त्या सगळ्याची सवय झालेली असते. त्यामुळे देव म्हणा किंवा ज्ञानमार्ग म्हणा, ह्याच्यासाठी प्रयत्न करून खरंच आपल्या काही हाती हे लागेल का? काही विशेष पदरात पडेल का? असाच एक मूळ संशय असतो. आता जे चाललंय ते ठीक आहे, सगळ्यांचंच चाललंय, आपलंही तेच चाललंय. आपल्याला एक हे असते बघा, एक सवय असते की एखादं काही आपल्याला बाबतीत चुकीचं काही गोष्ट घडली किंवा काही दुःख पदरात आलं तर आपण इतरांकडेच बघतो की ह्यांना पण हे अशा अशा प्रकारचं आहे का? अगदी सोपी गोष्ट, आपल्या घरात इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपण पहिली चौकशी काय करतो? शेजाऱ्यांच्याकडे आहे का इलेक्ट्रिसिटी? त्यांच्याकडे पण नाही ना, मग आपल्याला थोडंसं खुश होतं. त्यांच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही, मग प्रॉब्लेम. मग आपण खडबडून लागलीच फोन बिन फिरवतो. म्हणजे थोडक्यात काय, की सगळ्यांसारखंच आपलं चालू आहे याच्यामध्ये एक आपलं कुठेतरी सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असते. तर काहीतरी हटके वेगळं करून काही मिळणार आहे का आपल्याला? का आपलं आहे तेही बिनसणार आहे? असा एक मूळ संशय मनामध्ये असतो. दुसरं काय असतं, की शरीर, मन, बुद्धी यांनी युक्त अशा मीपणाची आपल्याला सवय झालेली असते. आणि आपल्याला शास्त्र, सद्गुरू आणि संत काय सांगत असतात? शरीर म्हणजे तू नाहीयेस, मन म्हणजे तू नाहीयेस, बुद्धी म्हणजे तू नाहीयेस, मग तू काय आहेस? तू आत्मस्वरूप आहेस. हे कशावरून खरं सांगत असतील? कोणी बघितलाय तो आत्मा? शरीर मन बुद्धीचा आपल्याला अनुभव आहे, आत्म्याचा कुठे अनुभव आहे? कशावरून ते खरं असेल? हे एक आपल्या मनामध्ये येतं. तो एक अजून एक संशय असतो. बरं, तो न दिसणारा आत्मा प्राप्त करून घ्यायची पात्रता माझ्या अंगी असेल का? का ते फक्त योगी लोकांचंच काम आहे? आपल्याला असं वाटत नाही हे आपल्याला जमेल, असा कॉन्फिडन्सच आपल्याला कधी वाटत नाही. ते ना त्यांचंच काम आहे, त्या मोठ्या लोकांचंच काम आहे. आपण तर बाबा साधे होत, आपल्याला काही जमणार नाही. शिवाय विचारांनी आपण मग काही आपण प्रवचनं ऐकली, काही पुस्तकं वाचली, त्याच्यामधून काही ज्ञानाचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. पण विचारांनी जे कळलेलं ज्ञान आहे ते कधी कधी आपल्याला पुरेसं वाटतं. हा आम्हाला कळलं तेवढं. त्याला साधनेची जोड द्यायला पाहिजे. अंतरंग साधना करून ह्याच्यामधून ह्याच्यापेक्षा वेगळं काय कळणार आहे, असं सुद्धा बरेच जणांना वाटतं. आम्ही सत्संगात जातो, आम्ही पुस्तकं वाचतो, आम्ही कीर्तनं ऐकतो, आम्ही जप करतो. तो जप कसा करतो ते माहित नाही, पण आम्ही बसतो आणि आम्ही हातातली माळ ओढतो.
म्हणजे आमचा जप होतो असं सुद्धा वाटतं. अशा बऱ्याच काही काही म्हणजे आपण साधक आहोत असं आपल्याला उगाचच बरेच वेळेला वाटत असतो. कारण आपण त्या बऱ्याच साधकांच्या बाह्यक्रिया करत असतो. पण अंतरंगातून जी जोड मिळायला हवी असते ती आपली असतेच असं नाही. आणि ती आहे का नाही हे आपण तपासूनही पाहायच्या फंदात बरेच वेळेला पडत नाही. इतके आपण अनभिज्ञ असतो. टिक मार्क. सकाळी उठलं, पूजा केली, टिक मार्क. नैवेद्य दाखवला, टिक मार्क. जप केला, टिक मार्क. इतका वेळ ध्यानाला बसलो, टिक मार्क. दिसताना रुटीन आपलं खूप छान दिसतं. प्रत्यक्ष आपल्या मनाने आपण तिथे किती असतो ते आपलं आपल्याला सुद्धा माहिती नसतं. तर असे आणि आपल्याला की अंतरंग साधना म्हणजे काय हेही माहिती नसतं. आणि अंतरंग साधनेनी आपल्याला जे कळलंय विचारांनी त्याच्यापेक्षा अधिक काही कळणार आहे का ह्याच्याविषयी सुद्धा संशय असतो. तर हे सगळे संशय का असतात तर आपल्याला कोणालाच आपल्या मूळ चैतन्य स्वरूपाचा अनुभव नसतो. त्यामुळे अनुभूतीतून जे ज्ञान प्राप्त होणार त्या ज्ञानाचा अभाव असतो. आणि तीच आपली अज्ञान स्थिती असते. इथं म्हटलंय ना संशय कशातनं निर्माण होत आहे अज्ञानातून निर्माण होत आहे. अज्ञान संभूतम हृत्स्थम एनम संशयम. आपल्या बाबतीत अज्ञान कुठलं आहे तर आपल्याला प्रत्यक्ष आत्मस्वरूपाच्या चैतन्यमय स्थितीची अनुभूती आलेली नाहीये. आणि मग ह्याच्यावर उपाय काय तर आत्मनः ज्ञानासिना हृत्स्थम एनम संशयम चित्वा योगम आतिष्ठ. तर ह्याच्यावरचा उपाय आपल्याच अंतःकरणात असलेल्या आत्मज्ञानरूपी खडगाने हा संशय छेदून टाकून योगात स्थित हो. आता ज्या अंतःकरणात संशय आहे याच अंतःकरणामध्ये शास्त्र संत आणि सद्गुरू यांनी केलेला ज्ञानाचा बोध देखील त्याच अंतःकरणात आहे. म्हणजे देवभाव आहे, देवाविषयीची श्रद्धा आहे. आणि ज्ञानाचा बोध म्हणजे जे आपण विचारांनी जे ज्ञान गोळा केलेलं आहे त्याच्यातून आपल्याला काही एक विचारच्या वृत्ती आपल्या मनामध्ये उठतात त्याला म्हणतात विवेक. आणि हा जेवढा विवेक आपला चांगला असेल तेवढं आपलं ज्ञानरूपी खडग हे धारदार आहे. या विवेकालाच इथे ज्ञानरूपी खडग म्हटलेलं आहे. ते विवेक रूपी खडग घ्या आणि त्याला श्रद्धेचा जोर लावा. श्रद्धे आपल्याला वाटतंय त्याच्यापेक्षा शास्त्र सांगताय ते जास्त खरं आहे, सद्गुरू सांगतायत ते जास्त बरोबर आहे असं स्वतःला श्रद्धेने पटवायला लागतं. आज अनुभव आला नाहीये उद्या येईल. अनुभव कधी येईल ते माहित नाही पण जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत मी साधना सोडणार नाही असा श्रद्धेचा जोर लावायला लागतो. तर मग त्या संशय वृत्तींवर विवेकाच्या खडगाचा आघात होऊ शकतो. म्हणून साधनेतून जी सात्विकता प्राप्त होते किंवा शांती प्राप्त होते त्याच्यामुळे संशय एकदम जात नाहीत, सगळे पूर्ण नष्ट होतात, शून्याला पोचतात. असं जरी होत नसलं तरी संशयांमधला जोर कमी होतो आणि त्यांचं महत्व कमी होतं एवढं तरी नक्कीच होतं. आणि म्हणून संत सांगतात की ठीक आहे असू देत तुमच्या मनामध्ये संशय आहेत का पण तुम्ही साधनेत राहून ते संशय राहू देत तुमच्या मनामध्ये. संशय आले म्हणून साधना सोडू नका. कारण तसंही जोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही म्हणजे आपल्या चैतन्यमय स्वरूपाची खरी खरी अनुभूती आपल्याला काही तरी जेव्हा येत नाही तोपर्यंत आपलं संशयांचं पूर्ण निराकरण होणारच नाही. कधी होणार हे त्यांना झालं पण आपल्याला होईल का असं थोडं थोडं आपल्याला वाटत राहतच. मधून मधून आपली श्रद्धा डळमळीत होते, मधून मधून असं वाटतं की हे सोडून द्यावं, हे काय आपल्याला जमत नाहीये. पण तिथे टिकून राहायचं. त्यावेळेला श्रद्धेने टिकून राहायचं की सोडून मोकळं व्हायचं नाही. सोडायला ना एक क्षण पुरतो, धरून टिकून राहायला खूप ताकद वापरावी आणि आपण इतके दिवस ती वापरलेली असते. मग ते थोड्यासाठी म्हणजे कधी कधी असं होतं की हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. आता अगदी थोडं झाल्यानंतर आपल्याला मिळणार असतं पण त्याच्या आतच आपण काहीतरी कारणाने कच खातो आणि ती गोष्ट सोडून बसतो. तसं होऊ नये म्हणून संत सांगतात की धरून राहा, होईल, कधी ना कधी नक्की होईल, तुमची वेळ आली की होईल. ती वेळ येईपर्यंत तिथे टिकून राहा. म्हणून जरी आपल्या मनात संशयाचे भाव उत्पन्न झाले तरी त्याला आपण भाव देऊ नये, त्याला महत्व देऊ नये.
ठीक आहे असू देत संशय, त्याला बाजूला ठेवून मी हे करून करून पाहतो, मी अजून काही दिवस करून बघतो, असं कमिटेड राहावं साधनेसाठी. आणि साधना करत राहून योगसिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न जारी ठेवावा. हे करताना कधी कधी आपली जेव्हा साधना चांगली होते तेव्हा जी काही आपल्याला तात्कालिक शांती मिळते, ती शांती हेच त्या साधना काळामधलं संशयावरचं उत्तर आहे. कधी कधी आपलं ध्यान चांगलं होत आहे ना, नेहमी नको होऊ दे, किंवा मी 10 मिनिटं बसते तर 2-4 मिनिटं तरी होते, पुरे मला, तेवढं पुरेच आहे. म्हणजे आज 2 मिनिटं झालं तर उद्या 4 मिनिटं व्हायची शक्यता आहे. ती शक्यता गृहीत धरून मी रोज बसलं पाहिजे. कधीतरी मी 10 मिनिटं बसायच्या मी 15 मिनिटं पण बसू शकीन, हा स्वतःलाच स्वतःनी समजवायचं. कारण इतक्या जणांना झालंय ना, गुरूंनी अनेक शिष्यांना तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे. याच्यावर श्रद्धा ठेवायची आणि साधना सोडायची नाही. तर याच्या संदर्भात एक फार छान प्रसंग आहे. रमण महर्षींच्याकडे एक पॉल ब्रँटन नावाचा परदेशी पत्रकार आला होता. त्याला खूप ईश्वरा प्राप्तीबद्दल उत्सुकता होती आणि तसेच संशयही भरपूर होते त्याच्या मनात. तो भारतात आला, अनेक विचारवंतांना भेटला, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अनेक सिद्ध पुरुषांना जाऊन भेटून त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली, विशेष जनसिद्धी प्राप्त झाले अशा. पण तरीही त्याचं पूर्ण समाधान झालं नव्हतं. मग शेवटी त्याला कोणीतरी रमण महर्षींचं नाव सुचवलं आणि मग तो त्यांना भेटायला गेला. तो जेव्हा रमण महर्षींच्या आश्रमामध्ये आला तेव्हा सगळेजण महर्षींच्या समोर बसलेली मंडळी एकदम शांत बसली होती आणि रमण महर्षी स्वतः असे खिडकीतून कुठेतरी शून्यात नजर लावून बसले होते. कुठे बघत होते कळत नव्हतं, पण अत्यंत शांत होते. कोणीच कोणाशी काहीही बोलत नव्हतं. पिनड्रॉप सायलेन्स होता तिथे. तो पॉल ब्रँटन तिथे गेल्यानंतर त्यांनी ती काय फळं वगैरे जे महर्षींना अर्पण करायला आणलं होतं ते त्यांच्या चरणांची अर्पण केलं, नमस्कार वगैरे केला आणि तो बसला. महर्षींनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, ते नव्हतेच, ते ट्रान्समध्येच होते. तो बसला आणि त्या बाजूच्या शांतीचा त्याच्यावरती हळूहळू परिणाम होऊन त्यांनीही आपले डोळे मिटून घेतले. त्याच्या नकळतच डोळे मिटण्याची क्रिया घडून गेली आणि मग ती जी बाहेरची शांती होती ती त्याला स्वतःच्या अंतरंगामध्ये काही वेळानंतर अनुभवायला यायला लागली आणि मग त्याच्या वृत्ती कमी कमी होत जाऊन जी अंतरंग शांत अवस्था त्याचा अनुभव त्याला यायला लागला. त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र होता. मी त्याला मध्येच असं हळूच हलवलं, अरे तुला प्रश्न विचारायचे होते ना महर्षींना, त्याचं काय झालं? तो म्हणला, थांब आता, आता बोलू नकोस, शांत राहा. असं करून त्यांनी त्याला गप्प केलं. मग नंतर त्यांनी असं लिहिलेलं आहे त्याच्या अनुभवामध्ये की सुरुवातीला काही काळ मनामध्ये वृत्ती होत्या, आता हे किती काळ शांत बसणार आहेत, आपल्याला प्रश्न विचारायचे, ते प्रश्न ऐकतील का, त्याची उत्तरं मिळतील का, असे त्या प्रश्न विचारण्याच्या अराउंड काही विचार त्याच्या मनामध्ये येत राहिले काही काळ. पण मग नंतर तो जसा जसा शांत होत गेला तसं तसं त्याला प्रश्न विचारण्याचंच महत्व वाटेन असं झालं. म्हणजे प्रश्न विचारले काय आणि नाही विचारले काय, जाऊ देत, त्याचं काही एवढं महत्व नाहीये. मलाही जी आतापर्यंत कधी न अनुभवायला आलेली जी शांती मिळतीये ना, तीच मी, त्याच शांतीमध्येच मी अजून काळ राहावं, तीच जास्त काळ अनुभवावी असं त्याला त्याच्या मनाला वाटायला लागलं. तर इथे योगामध्ये स्थित झालेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या शांतीचा जर आपल्यावर एवढा प्रभाव पडू शकतो, तर स्वतःला जेव्हा योगस्थिती प्राप्त व्हायला लागेल तेव्हा मिळणाऱ्या शांतीचा प्रभाव केवढा असेल, असा विचार आपण ह्या गोष्टीवरून आपण काय बोध घ्यायचा. तसं तर श्रावणात कहाण्यापूर्वी वाचायचं. तर मी लहान असताना आई बऱ्याच त्या संपूर्ण चातुर्मास नावाच्या पुस्तकातल्या कहाण्या वाचायची आणि त्या कहाण्याच्या शेवटी म्हणलेलं असायचं, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं केवढं फळ. अमक्या तमक्यानी वसा घेतला, मग तिला असं असं मिळालं, असं असं झालं. तू हे ऐकलंस तर तुला एवढं हे त्यातलं पुण्य मिळालं, तर तू केलंस तर तुला किती मिळेल. तसं इथे श्रीकृष्ण अर्जुनाला जणू काही म्हणतायत की अर्जुना, तू नुसती कहाणी ऐकू नकोस, योगाचा वसा घे, म्हणजे त्याचं ज्ञान आणि ज्ञानोत्तर शांती हे फळ तुला मिळेल. योगम आतिष्ठ असं ते म्हणतायत. आणि इथे
योग या शब्दाचा अर्थ आधी या अध्यायात ज्या 12 साधना यज्ञ सांगितलेत की नाही, त्या 12 साधना किंवा 12 यज्ञ पद्धती आहेत ते योगाने म्हणायचं आहे असं चिन्मयानंदांचं मत आहे. कारण त्या साधना पद्धतींचा अवलंब करूनच तुम्ही पुढे याच्यापर्यंत ज्ञानप्राप्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल, म्हणून तसं त्यांना म्हणायचंय. आता इथे हे जे रूपक वापरलंय की नाही, की ज्ञानरूपी खडगानी संशयरूपी शत्रूला नाश कर किंवा त्याला तोडून टाक. तर ही अशी युद्धाची भाषा का वापरली आहे? युद्धाची भाषा वापरण्याचं मुख्य आणि मूळ कारण असं असू शकतं की एकतर अर्जुन हा क्षत्रिय योद्धा आहे, त्यामुळे त्याला युद्धाची भाषा चटकन उमगेल म्हणून. पण त्याचबरोबर अजून पण एक त्याचं कारण आहे की जेव्हा आपण स्वतःला साधक बनवतो आणि साधना करत असतो, तेव्हा या मार्गावर संशयाच्या वृत्ती किंवा मोह वेगळे वेगळे होणं, हे आपल्याला ह्या सगळ्यांना सामोरं जायचंच आहे. राग द्वेष, वेगवेगळे विकार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, षड्रिपू म्हणून प्रसिद्ध आहेत, ते आपल्याला कधी डायरेक्ट कधी किंवा कधी आपल्यावरती हल्ले चढवतच असतात. कधी जोरात हल्ले चढवतात, पण जर आपण थोडे प्रगत साधक असू तर त्यांचे हल्ले थोडे चोरटे असतात, तेवढे उघड उघड नसतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या वृत्तींशी दोन हात करण्याच्या तयारीतच आपण असलं पाहिजे. कुठल्या तरी याच अध्यायातल्या श्लोकांवर ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या आपण पूर्वी वाचल्यात त्याच्यामध्ये पण त्यांनी असंच योद्धा, तुम्ही उत्तम योद्धा व्हा असं वर्णन आठवतं का तुम्हाला? सुभट असं तिथे योद्ध्यांसाठी सुभट असा शब्द वापरला होता की तुम्ही उत्तम योद्धा व्हायला पाहिजे, तर तुम्हाला या मनोवृत्तींशी लढता येईल. तर या हे हल्ले परतवून लावण्यासाठी साधकाला नेहमी तयार राहायला लागतं. तर आपल्या अनुभवासंबंधी स्वामी स्वरूपानंदांनी फार छान म्हटलंय, वार चोरटे करू पाहती षड्रिपू वारंवार. वार चोरटे करू पाहती षड्रिपू वारंवार, परी तीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार. ती सोहम साधना एवढी तीक्ष्ण किंवा एवढी सूक्ष्म आहे आणि ती इतकी तत्परतेने ते करत आहेत की त्या तलवारीच्या, सोहमरूपी साधनेच्या तलवारीनी या षड्रिपूची मी लढू शकेन. म्हणजे इथे ज्ञान खड्ग हे हातात ठेवलं पाहिजे आणि त्याला सदैव साधनेने तीक्ष्ण धार करत राहिलं पाहिजे, त्याची धार जपून ठेवली पाहिजे, ती बोथट होता कामा नये, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात आता योगम आतिष्ठ, त्याच्या पुढचं योगम आतिष्ठ म्हणजे कर्मयोगाचं आचरण तू कर. आणि पुढे म्हणतात उत्तिष्ठ. उत्तिष्ठ याचा अर्थ काय? आता ऐकणं खूप झालं, आता प्रत्यक्ष साधन आणि आचरण करायला हवं. आता इथे उत्तिष्ठ या शब्दाने अर्जुनाला युद्धासाठी उठ असंच आवाहन केलं आहे असं काही म्हणता येणार नाही, कारण ते स्पष्टपणे म्हटलेलं नाही. युद्धाय वगैरे असा कुठला शब्द आलेला नाही. जसा पूर्वी दुसऱ्या अध्यायामध्ये तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः असं म्हटलं होतं, तिथे कसं स्पष्ट म्हटलंय की उठून आता तू युद्धासाठी सज्ज हो. तसं इथे युद्धाचा स्पष्ट उल्लेख नाहीये. अर्थात तो युद्धभूमीवर हा सगळा उपदेश चाललेला आहे, त्यामुळे युद्धभूमीवर तू ध्यान कर असं तर नक्कीच सांगायचं नाहीये त्यांना. कारण आता योग म्हणजे कर्मयोग हेही आपण बघितलं. आता अर्जुनानी ज्या कर्मयोगाचं आचरण करायचं त्याची सुरुवात सर्दी आणि खोकला जाम झालेला आहे. रेकॉर्डिंग चालू आहे, नंतर बोल, पण आता क्लास चालू आहे ना. तर
काय सांगत होते मी? हा, अर्जुनाने युद्ध करावं असं स्पष्ट म्हटलेलं नाहीये, पण ध्यान करावं असंही म्हटलेलं नाहीये. म्हणजे ते करताना सुद्धा त्यांनी युद्ध करूनच त्याचा कर्मयोगाची सुरुवात होणार आहे. समोर युद्ध ठाकलेलं आहे, त्यामुळे ते टाळून तर त्याला चालणार नाही. त्यामुळे कर्मयोगाची सुरुवात समोर असलेले युद्ध करण्यानेच होणार आहे. पण ते करताना सुद्धा त्यांनी कर्मयोगाच्या धारणांनुसार युद्ध करावं आणि योग्य काळी नंतर अंतरंग साधनेने ज्ञान प्राप्त करून घ्यावं, अशी त्याच्यामध्ये सूचना आहे. हे झालं अर्जुनासाठी. आता आपल्यासाठी काय सांगितलंय, म्हणजे सर्वसामान्य साधकांसाठी पण त्याच्यात संदेश आहेच. तो काय आहे? तर ज्ञानप्राप्ती हेच अंतिम ध्येय निश्चित करून या क्षणापासून तुमचा जीवनक्रम त्या ज्ञानप्राप्तीसाठी अनुकूल करा आणि त्याच्यासाठी झडझडून प्रयत्न करा. उठा, जागे व्हा. हे सगळं उत्तिष्ठ मधून सांगितलंय. इथे आपल्याला कठोपनिषदातला एक मंत्र आठवतो. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. हा मंत्र विवेकानंदांना फार आवडायचा. उत्तिष्ठत जाग्रत, आता उठा आणि जागे व्हा. जागे व्हा असं का म्हणलंय? झोपलेले थोडेच आहेत सगळे. तर ही निद्रा कुठली आहे? ही दुसऱ्या अध्यायात ज्या श्लोकामध्ये जी निद्रा सांगितली आहे ना, ती येते. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. विषयांकडे ओढलेलं असणं, विषयांमध्ये गर्क असणं, ही योगाच्या दृष्टीने निद्रा आहे. त्या निद्रेतून जाग व्हायचंय आणि योगासाठी जागृत व्हायचंय आणि योग करायचंय. योग म्हणजे कर्मयोग. आणि प्राप्य वरान निबोधतो, याचा अर्थ काय आहे? की जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्ही गाठत नाही, तो आत्मबोध तुम्हाला जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवणंच अपेक्षा. कार्य म्हणजे इथे साधना, तुमचा योग योग साधना चालू ठेवायला पाहिजे. कर्मयोगाची साधना चालू ठेवली पाहिजे. म्हणून उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. ह्याच्याचीच योगम आतिष्ठ उत्तिष्ठ. आणि ह्या सगळ्याला सुसंगत असं संबोधन अर्जुनासाठी इथं वापरलेलं आहे. भारत. भा म्हणजे प्रकाश. आता इथे अध्यात्म दृष्टीने त्याचा अर्थ ज्ञान असा घ्यायचा. आणि भारत म्हणजे प्रकाशामध्ये, म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशामध्ये किंवा ज्ञानामध्ये जो रममाण झालेला आहे तो. भारताच्या ज्ञान परंपरेला धरून असा हा भारत हा शब्द आहे. तर मग जो जो व्यक्ती ज्ञानामध्ये रममाण असेल किंवा ज्ञानाची आवड त्याच्या मनामध्ये जागृत असेल, मग तो भले भारत देशात राहत असेल किंवा भारताच्या बाहेर राहत असेल, तरी तो भारतीयच आहे. ज्याला कुणाला ज्ञानाची आवड आहे, आणि त्या सगळ्यांसाठी काय इथे संदेश आहे की तुमची ती ज्ञानाची आवड जपा. योगमातिष्ठ म्हणजे काय? ती ज्ञानाची आवड कायम जपा, सांभाळा, वाढवा आणि इतर गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. नाहीतर मोहाचे क्षण सदैव तुम्हाला फसवण्यासाठी, आकर्षून घेण्यासाठी हे बसलेलेच आहेत. अनेक मोहाच्या संधी येणारच आहेत. प्रत्येक मोहाच्या याला तुम्ही बळी पडत गेलात तर मग तुमची ज्ञानाची आवड बाजूला पडेल आणि तुम्ही तिकडेच जा. तर ती ज्ञानाची आवड घट्ट धरून ठेवा आणि मोहांना बळी न पडता, इतरत्र न रमता, तुमची शक्ती आणि वेळ हा फक्त तुमच्या साधनेसाठीच वापरा. हे सगळं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ त्याच्यामधून सांगितलेलं आहे. आणि असं विलक्षण प्रेरणादायी आवाहन करून हा अध्याय ज्ञानामध्ये परिसमाप्त होतो. सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते असं म्हटलेलं आहे. हा चौथा अध्याय आपला संपला. तर आता आपण दरवेळेला एक आपण प्रथा नेहमी पाडलेली आहे. ती अशी आहे की गीता प्रवचन म्हणून जे विनोबा भावेंचं गीतेवरचं विश्लेषण आहे, विनोबांचे विचार एकदम हटके आहेत, खूपच वेगळे आहेत. तर ते
मी सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा तो पूर्ण अध्याय संपतो तेव्हा आपण त्याचं थोडं विश्लेषण बघतो. तर तसं आपण विनोबांना आता या 4थ्या अध्यायामध्ये काय वाटलंय ते आपण बघणार आहोत. विनोबांना या संपूर्ण अध्यायामध्ये एकच गोष्ट खूप महत्वाची वाटलेली आहे, सगळ्यात महत्वाची वाटलेली आहे, आणि ती म्हणजे विकर्म. विकर्म हा शब्द किंवा विकर्म ही संकल्पना. आता 3ऱ्या अध्यायामध्ये आपण निष्काम कर्मयोगाचं विवेचन पाहिलं आणि त्याचबरोबर स्वधर्माचरणाचं महत्व सुद्धा पाहिलं. स्वधर्मी निधनं श्रेय परधर्मो भयावह. हे आपण आठवत असतील तुम्हाला हे श्लोक. तर स्वधर्म टाळून जर तुम्ही अवांतर काही वेगळं करायला गेलात, अवांतर धर्म स्वीकाराल, तर निष्कामतेचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्याला एक उदाहरण देतात विनोबा. स्वदेशी माल विकणं हा व्यापाऱ्याचा स्वधर्म आहे. तर हा स्वधर्म सोडून जर तो 7,000 मैलांवरचा परदेशी विदेशी माल विकायला लागला तर त्याचा हेतू काय असणार? त्याच्यामध्ये अधिक नफा मिळवणं हाच त्याचा हेतू असणार. मग हा हेतूच जिथे बिघडलेला आहे अशा कर्मामध्ये निष्कामता येणार कुठून? पूर्ण सकामच दृष्टीने त्यांनी हा धर्म बदलला ना. स्वधर्म सोडला आणि परधर्म स्वीकारला, कारण त्याला नफा जास्त पाहिजे. म्हणून कर्म जर निष्काम होण्यासाठी कर्म जर निष्काम व्हायला हवं असेल तर स्वधर्मच आचरण्याची अत्यंत गरज आहे. पण स्वधर्म आचरण्याची गरज आहे इथपर्यंत ठीक, पण ती आवश्यकता आहे, पण ते पुरेसं नाहीये. कारण का? तर निष्कामता हा मनाचा धर्म आहे आणि तो मनाचा धर्म उत्पन्न होण्यासाठी अजून पण कुठल्या तरी साधनांचा अवलंब किंवा आधार घ्यायची गरज पडते. त्याला उदाहरण आहे, एक दिवा पेटवायचा आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये तेल आणि वात आहे. मग झालं का? दिवा पेटेल का? फक्त तेल वात करून ठेवलेला दिवा आहे, त्याच्यातनं प्रकाश पडेल का? जोपर्यंत ज्योत पेटवत नाही तोपर्यंत त्याच्यातनं प्रकाश बाहेर पडू शकणार नाही. आणि दिव्याचं काम काय आहे? प्रकाश देणं. तेल, वात आणि ज्योत असं सगळं जेव्हा एकत्र येईल तेव्हा ते दिव्याचं काम पूर्णपणे पार पडेल. तसं मानसिक शुद्धी ही जेव्हा स्वधर्माबरोबर असेल तेव्हाच निष्कामतेचं फळ तुम्हाला लाभेल. मग ही मानसिक शुद्धी कशी मिळवायची? तर आत्मपरीक्षण करून चित्तामधले एक एक दोष आपापलेच आयडेंटिफाय करून ते काढून टाकत जायचं. आणि हीच महत्वाची सूचना 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी केलेली आहे, ज्या सूचनेतून 4थ्या अध्यायाचा जन्म झालेला आहे. कुठली ती सूचना? जही शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम. काम रूपी जो शत्रू आहे तो पकडीत यायला किंवा नष्ट करायला खूपच कठीण आहे, त्याचा तू नाश कर. म्हणजे स्वधर्माचरण रूपी कर्म करून निष्कामता पदरात पाडून घेण्यासाठी अजून एक गोष्ट आपल्याला महत्वाची करायला लागेल, आणि ती कुठली आहे? तर ती काम क्रोध यांना जिंकणं किंवा त्यांना नेस्तनाबूत करणं. जोपर्यंत चित्त गंगाजलाप्रमाणे शांत आणि निर्मळ होत नाही तोपर्यंत निष्कामता येणार नाही. आणि मग हे चित्त शुद्धीसाठी जे आपण कर्म करतो त्याला विकर्म म्हणायचं. इथे 4थ्या अध्यायामध्ये कर्म, विकर्म आणि अकर्म असे 3 शब्द आलेले आहेत. 17व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. कर्म, विकर्म आणि अकर्म हे 3ही शब्द चांगले कळले पाहिजेत असा आग्रह स्वतः भगवंत धरतात. आता आपण अकर्मापर्यंत पोहोचण्यापूर्वी आधी विकर्माचा रोल काय आहे त्याच्यामध्ये, कर्मापासून अकर्मापर्यंत पोहोचण्यामध्ये विकर्माचा काय रोल आहे ते आता आपण समजावून घेतोय विनोबांच्या चिंतनातून. तर ते काय म्हणतात की कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची जी स्थूल क्रिया आहे त्या बाहेरच्या कर्मामध्ये जेव्हा आपण शुद्ध चित्त ओततो तेव्हा विकर्म होतो.
बाहेरच्या कर्मात चित्त ओतणं म्हणजे कर्म. आपण मगाशी थोडासा ओझरता उल्लेख केला होता की आपण जपाला बसलो, फक्त मणी ओढले गेले, आत चित्त भलतीकडेच होतं, तर मग नुसतंच बाह्य कर्म झालं, चित्त ओतण्याचं विकर्म तिथे नव्हतं. तसं आपण बाहेरून नमस्कार केला, कोणीतरी भेटलं, देखल्या देवा दंडवत, या उक्तीप्रमाणे आपण नमस्कार केला, मुंडकं हलवलं, पण मनातून काहीच भाव नव्हता, आदर नव्हतं, काहीच नव्हतं, तर काही उपयोग नाही. किंवा बाहेरून अभिषेक चालू आहे, अभिषेक हाताने करतोय, मन इकडं तिकडं, मनात पण सतत चिंतन चालू आहे का ज्या देवाला अभिषेक करतोय? आता बाहेरचा देव दगडाचा, आपण अभिषेक करणारे दुसरे दगड, त्याच्यातनं भावनिर्मितीच नाही, काहीच उपयोग नाही. त्यामुळे बाह्य कर्माशी आतून चित्तशुद्धीचं कर्म जर जोडलं गेलं तर मग निष्काम कर्मयोग साधतो. त्यामुळे कर्माबरोबर हा जो मनाचा मेळ घालणं जे आहे ना, ते म्हणजे विकर्म. बाहेरचं साधं कर्म आणि आतलं हे विशेष कर्म म्हणून विकर्म. तो वि जो आहे वापरलेला तो विशेष अशा अर्थाने आहे बरं का. तर कर्माबरोबर विकर्म आलं म्हणजे हळूहळू निष्कामता अंगी बाणते. आणि शरीर आणि मन या जर दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत तर साधनेसाठी त्यांची दोघांची साधना पण वेगळी वेगळी असणार, पण तरी या दोघांचा मेळ पाहिजे. मन एकीकडे आणि शरीर दुसरीकडे असं होऊ नये, म्हणून मग शास्त्र दुहेरी मार्ग सांगतं. भक्तियोगामध्ये जेव्हा बाहेरून तप करायला सांगतात तेव्हा त्याच वेळेला आतून जप करायला सांगतात. म्हणजे बाहेरून समजा उपवास वगैरे अशी काहीतरी तपश्चर्या चालू आहे, तर त्यावेळेला जर आतून परमेश्वराचं नामस्मरण चालू असेल तर ते पूर्णत्वाला गेली ती उपासना. पण ते नसेल, कोणत्या भावनेनी मी तप करतेय ती जर भावना सतत माझ्या मनामध्ये जागृत नसेल, तेवती नसेल, तर मग त्या उपासनेचं फळ जेवढं हवं तेवढं मिळणार नाही. आता उपवास या शब्दाचा अर्थ काय? देवाजवळ असणं, देवाजवळ चित्त राहावं किंवा चित्तामध्ये देवाचा वास राहावा म्हणून बाहेरचे भोग बंद केलेले आहेत. पण बाहेरचे भोग टेक्निकली बंद केले, पण आत ईश्वराचं चिंतन घडलंच नाही. आत खाद्यपेयांचं चिंतन घडलं. आता सकाळच्या ब्रेकफास्टला मी राजगिराचा लाडू खाऊ, मग संध्याकाळी मी खिचडी खाऊ काय, हेच जर केलं तर मग त्या उपासनेला काहीही अर्थ उरणार नाही. त्यामुळे कर्माच्या जोडीला आंतरिक मेळ असला की ते कर्म निराळं होतं. तेल आणि वात यांच्या जोडीला ज्योत आली म्हणजे प्रकाश पडतो. मग कर्माच्या जोडीला विकर्म आलं म्हणजे निष्कामता येते. अजून एक त्याला छान उदाहरण दिलंय त्यांनी की ती फटाक्याची दारू असते किंवा बंदुकीची दारू, त्याला बत्ती लावली की स्फोट होतो, त्या दारूमध्ये शक्ती निर्माण होते. तसं कर्म ही जी वस्तू आहे ती त्या बंदुकीच्या दारू सारखी आहे. तेव्हा त्याला विकर्माची ज्योत लागली की मग कार्य होतं. जोपर्यंत विकर्माची जोड कर्माला मिळत नाही तोपर्यंत ते कर्म कसं असतं? जड असतं, त्याच्यात चैतन्याचा पूर्णपणे अभाव असतो. विकर्मानी ते चैतन्यमय होतं. आणि स्वधर्माचरणातलं जे गुप्त सामर्थ्य असतं त्याला विकर्माची जोड मिळाली की मग ते प्रकट होतं. तोपर्यंत ते सुप्तावस्थेत असतं. जेव्हा त्याला मानसिक भावभावना त्याच्यामध्ये ओतल्या जातात तेव्हा मग त्याचं खरं सामर्थ्य दिसून येतं आणि स्फोट होतो. कशाचा स्फोट होऊन काय नाश होतो? मग अहंकार, काम, क्रोध यांचा नाश होतो आणि परमज्ञानाची निष्पत्ती होते. स्फोट होतो तेव्हा प्रकाशही पडतो ना. प्रकाश कशाचा पडतो? ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि म्हणून कर्म हे ज्ञानाचं पेटवण आहे, म्हणजे इंधन आहे. आता हा जो ज्ञानकर्म संन्यास योग आहे ना, त्याच्यात कर्म आणि ज्ञान यांची एकमेकांची सांगड काय आहे तो सांगण्यासाठी हा अध्याय आहे बरं का. इथे विनोबा त्याच्यावर प्रकाश पाडतायत की कर्म हे ज्ञानाचं पेटवण आहे. एखादा लाकडाचा मुंडका पडलेला असेल आणि मग तो आपण पेटवला तर त्याच्यातून काय तयार होतो? धगधगीत निखारा तयार होतो मोठा. लाकूड आणि अग्नी त्याच्यामध्ये फरक खूप आहे, पण त्या लाकडाचाच तो अग्नी आहे ही तितकीच गोष्ट खरी आहे. त्यामुळे कर्मामध्ये विकर्म ओतलं की तेच कर्म दिव्य दिसायला लागतं. त्याची त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की आई मुलाच्या पाठीवरून हात फिरवते, तर एका पाठीवरून आईचा असा एक खडबडीत हात फिरतोय. ते दिसायला अत्यंत क्षुद्र कर्म आहे,
पण ते त्या कर्मामध्ये आईचं हृदय ओतलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्या कर्मातनं त्या मायलेकरांना ज्या भावना मनामध्ये उचंबळून येत आहेत त्याचं वर्णन होऊ शकेल का कुठल्या शब्दात? तो शब्दातीत असा आनंद त्याच्यातून निर्माण होतोय. तसं तुलसी रामायणामध्ये पण एक असा प्रसंग आहे की सगळे वानर लढाईवरनं येत आहेत, जखमी अवस्थेमध्ये परत येत आहेत आणि त्यांच्याकडे त्या जखमामधून रक्त वगैरे वाहतंय आणि श्रीराम जेव्हा त्यांच्याकडे फक्त असं एक दयार्द्र किंवा अत्यंत करुणानी प्रेममय असं एक दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा त्यांच्या सगळ्या वेदना निघून जातात. आता जर कोणी असं म्हटलं की चला त्यांनी केवढे डोळे उघडले होते श्रीरामानी, याचा फोटो काढा, आपण पण असंच करू, वेडेपण आहे. ते जे विकर्म आहे ते तुम्हाला शब्दात किंवा कुठे दाखवता येणार त्याचा फक्त प्रभाव जाणवेल. त्यामुळे कर्माला विकर्माची जोड मिळाली की शक्तिस्फोट होतो, म्हणजे कर्माची दिव्यत्व प्रकट होतं. अजून एक कर्म विकर्माचं एकत्रीकरण झालं की अजून एक परिणाम होतो, जोही या 4थ्या अध्यायात सांगायचा आहे की त्याच्यातून अकर्म निर्माण होतं. कर्माला विकर्माची जोड मिळाली की कर्माचं सामर्थ्य प्रकट होतं, निष्कामता आपल्याला मिळते. हे आतापर्यंत 2 परिणाम आपण ऐकले आणि हा तिसरा परिणाम आहे तो आहे अकर्म निर्माण होतो. एक उदाहरण, मोठ्या लाकडाचा उंडका आहे, तो पेटवला, जळल्यावर काय होईल? त्याची राख होईल एवढीशी. उंडका कितीही मोठा असला तरी राख एवढीशीच असेल. आता याच्यातनं काय अर्थ काय काढायचा आहे आपल्याला, तो महत्वाचा आहे की कर्म मध्ये विकर्म घातल्यानंतर कर्माचं ओझच वाटत नाही. कर्म कितीही जरी केलं तरी ते करून न केल्यासारखंच होतं. म्हणजे एक तर तुम्हाला त्याचा कर्तृत्व भाव नसतो, पण तुम्ही मनापासून करत असता, दाखवण्यासाठी करत नसता किंवा कुठल्याही फळ मिळवण्यासाठी करत नसता. निष्कामता असते त्याच्यामध्ये, म्हणजे फळाशी आसक्ती नसते, कर्तृत्व भाव नसतो आणि पूर्ण एकाग्रता असते. त्यामुळे त्याचं तुम्हाला श्रमच वाटत नाही. म्हणून ते कर्म करून न केल्यासारखं होतं आणि कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव पूर्णपणे गेलेला असल्यामुळे ते कर्म तुम्हाला बंधनात पाडत नाही, त्याचा तुम्हाला लेप लागत नाही. त्याच्यातनं कुठलंही पाप किंवा पुण्य हे बाहेरच म्हणजे निर्माणच होत नाही, कारण त्यातनं फळच निर्माण होत नाही. भाजलेल्या बी सारखं असतं ते कर्म. त्याच्यातून पुढे कुठलीही फळं, म्हणजे त्याला आगामी कर्म ज्याला म्हणतात, आगामी फळ, ते काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे आता इथे आपण असे बरेच श्लोक बघितले की तो कर्मानी बांधला जात नाही. आत्मवंतम न कर्माणी निबध्नन्ति धनंजय. अजून पण कुठेतरी आहे, यथैधौस समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. म्हणजे कर्म विकर्म अकर्म समजून घेण्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर कर्मबंधन तोडणं. अशी कर्म करणं, कर्म माणसाला करायलाच लागणार आहेत, हे गृहीत आहे. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कर्म तर करावीच लागणार, पण त्यांचे अनेक जन्मोजन्म त्याचे परिणाम भोगावे लागतील. अशी फळं जर निर्माण व्हायला नको असतील तर त्या ज्ञानाने कर्माची विद्या जाणून घ्यावी की ज्याच्यामुळे कर्मातून फळं उत्पन्नच होणार नाहीत. हा याचा उद्देश आहे 4थ्या अध्यायाचा, हे याच्यामधून आपल्याला कळतं. तर विकर्मचा बरेच विद्वान निषेध काय त्याला म्हणतात, विरुद्ध कर्म असा अर्थ घेतात किंवा निषिद्ध कर्म, की जे कर्म करायचंच नसतं, म्हणजे नक्कीच टाळायचं असतं, त्याला विकर्म म्हणतात. हा बरेच विद्वान अर्थ घेतात, पण विनोबांनी हा लावलेला अर्थ सुद्धा खूप चांगला आहे आणि आपण ते बघितलं होतं. माधवानंद म्हणते की अर्थ, दोन्ही अर्थ आपण स्वीकारायला काय हरकत आहे. विनोबांनी जेव्हा विकर्म हा अर्थ लावलाय तेव्हा त्यांना असं तर म्हणायचं नाही की निषिद्ध कर्म करा, तेही हेच म्हणणार आहेत की निषिद्ध कर्म टाळा. आणि विनोबा जेव्हा हा अर्थ लागतात तेव्हा जे म्हणतात की निषिद्ध कर्म म्हणजे विकर्म, ते असं म्हणणार नक्की नाही तुम्ही चित्ताच्या एकाग्रतेने कर्म करू नका किंवा मन लावून कर्म करू नका, असं त्यांना म्हणायचं नाहीये. त्यामुळे कोण चूक काय कोण बरोबर ह्याच्यात फंदात आपण न पडता हा अर्थ या दृष्टीने बरोबर आहे, हा अर्थ या दृष्टीने बरोबर आहे, असं दोन्ही अर्थ शेवटी आपल्याला अर्थबोध होणं आणि आपल्यामध्ये काहीतरी बदल होणं, आपल्याला खऱ्या अर्थाने ते ज्ञान होणं. आणि म्हणून याला ज्ञान कर्म संन्यास म्हटलंय की ज्ञानामुळे तुमचा कर्मसन्यास होणं. कर्मसन्यास म्हणजे कर्म बंद करणं असं नाही, कर्म करूनही ते न केल्यासारखं होणं, कर्माचं अकर्मात रूपांतर होणं,
ह्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे असं सांगणारा हा ज्ञानकर्म संन्यास योग आपण पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या वेळेला कोणीतरी तुम्ही सांगा की तुम्हाला याच्यातलं कुठले श्लोक आवडले, ते का आवडले. नाहीतर एक धावता आढावा आपण घेऊन मग 5व्या अध्यायाला सुरुवात करू. आपली ज्ञानेश्वरी राहिली वायदवे, मी विसरूनच गेले. एवढी 2च मिनिटात आपण पूर्ण करूया, म्हणजे हा पूर्ण आपला होईल. आता ह्याच्यावरती शेवटच्या श्लोकावरती बऱ्याच ओव्या आहेत, म्हणजे 206 ते 224 एवढ्या ओव्या आहेत. पण त्याच्यामधल्या फक्त 206 ते 208 अशा 3च ओव्या ज्या आहेत त्या या श्लोकाचा जो अर्थ आहे त्याच्याशी संबंधित आहेत. आणि पुढच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत ना त्या आपण 5व्या अध्यायाच्या आधी वाचूयात, कारण त्याच्यामध्ये 5व्या अध्यायाची प्रस्तावना आहे. त्यामुळे त्या आत्ता वाचायची गरज नाही. मग फक्त 3 ओव्या आपण वाचू, म्हणजे मग आपलं हे पूर्ण होईल. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. पण हा संशय जरी असा माजला तरी तो एका उपायाने हारीस येतो. जर आपल्या हातात ज्ञानाची लखलखीत तलवार असली तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निश्चेखता फिटे मानसीचा. तर त्या तिखट तलवारीने याचा निर्मूळ नाश होतो आणि मनात याचा यत्किंचितही शेष उरत नाही. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करोनी हृदयस्था संशयासी. यास्तव गा पार्था, झटकन उठ आणि आपल्या हृदयात राहणाऱ्या या संशयाचा नाश करून टाक. इथे आपण आता संपूर्णपणे हा 4था अध्याय आता संपवला असं म्हणायला हरकत नाही. प्रार्थना म्हणूयात आणि थांबूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.